6 बंडखोर खासदारांच्या शिवसेनेतल्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी। ठाकरेंच्या सेनेला अजून एक धक्का। आम्ही तोडण्याचं नाही जोडण्याचं राजकारण करतो। शिवसेनेमध्ये आलेले 6 खासदार स्वार्थासाठी नाही, मतदारसंघाच्या विकासासाठी आमच्यासोबत। शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात। सहा खासदारांच्या विलिनीकरणाला मान्यता देण्याच्या लोकसभा अध्यक्षांच्या निकालावर संजय राऊतांच्या प्रतिक्रिया। आम्ही जय श्रीराम जरूर बोलतो, जय शिवराय जय श्रीराम, पण आम्हाला राम पाहिजे तो भाजप मुक्त राम पाहिजे। हा दरोडा फक्त राम मंदिरात नाही तर हिंदूंच्या श्रद्धेवर। नागपूरमधल्या उद्धव ठाकरेंचा घणाघात। शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आनंद आहे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। फडणवीसांच्या ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून टोला। एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी को कोई भी प्रस्ताव कहीं से भी नहीं आया, न कांग्रेस से आया है, न बीजेपी से आया, न किसी से आया। एनडीए मध्ये सहभागी होण्याविषयीच्या चर्चांचं सुप्रिया सुळेंकडनं खंडन। हायकोर्टानं रमेश म्हात्रेचा जामीन केला रद्द। हायकोर्टाकडनं डॉक्टर मारहाण प्रकरणाची सुमोटो दाखल। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन। युवक क्रांती दलाच्या माध्यमातून हजारो तरुणांना परिवर्तनवादी विचारांची त्यांनी दिली होती दिशा। आणि 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा। मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीला सर्वोत्कृष्ट मराठी फीचर फिल्मचा पुरस्कार, तर मामुटी आणि कार्तिक आर्यन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर। मुंबई उपनगरामध्ये पुन्हा मान्सून सक्रिय झालाय। कांदिवली बोरिवलीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। जोरदार पावसामुळे आता वातावरणात गारवा निर्माण झाला। हवामान विभागानं आता पुढच्या काही तासात पावसाचा अंदाज वर्तवलाय, त्यामुळे नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असेल तरच बाहेर जावं, अशी खबरदारी घ्यावी असं आवाहनही केलं गेलंय। मुंबई पावसाला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा एकदा अपघातांनाही सुरुवात झाली आहे। परत सुरू झालेल्या पावसामुळे आता अंधेरी पूर्वच्या मिल्लत नगरमध्ये दीप टॉवर इमारतीच्या आवारात एक मोठं झाड कोसळलं, त्यामुळे अनेकांच्या वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला आणि सर्वत्र भीतीचंही वातावरण पसरलंय। जवळपास 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर हिंगोलीमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे उन्हाच्या झळांनी कंटाळलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आणि वातावरणात गारवा पसरलाय। शेतकऱ्यांना देखील या पावसामुळे भरपूर आनंद मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। पाऊस असाच कायम राहिला तर शेती कामांना पुन्हा जोर मिळेल असंही म्हटलं जातंय। पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसानं पुन्हा हजेरी लावली। पावसाचा खंड पडला होता, त्यामुळे अनेक पिकं करपूही लागली होती, तर काही ठिकाणी पिकांनी मानं टाकल्या होत्या। त्यामुळे आजच्या पावसानं या पिकांना नवसंजीवनी प्राप्त झाली आहे। पावसाच्या दमदार आगमनामुळे बळीराजा सुखावलेला आहे। शेती कामांना जोर आलाय आणि याच शेतीच्या बांधावरनं आढावा घेतलाय प्रतिनिधी अविनाश कानडजी यांनी। पाहूया। मी शेतीच्या बांधावर उभा आहे आणि माझ्या डोक्यावर छत्री आहे, म्हणजेच हे चित्र मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंददायी चित्र आहे। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की मागील बऱ्याच दिवसापासून पावसाचा खंड पडला होता, त्यामुळे
1 महिन्यापासून पेरलेलं हे पीक जमिनीतच होतं, जमिनीच्या बाहेर येत नव्हतं आणि पावसाअभावी आता करपून जात होतं. मात्र आता काही वेळापूर्वी पाऊस सुरू झालाय आणि पावसाचा जोरही चांगला आहे, त्यामुळं आता या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय, व्हिडिओ जर्नलिस्टला सांगेल की जे शेताच्या बाजूला जो रस्ता आहे त्या रस्त्याने देखील आता काही प्रमाणात पाणी वाहायला लागलं. अजून पूर्ण तसं पाणी वाहत नाहीये, थोडंच वाहत आहे. मात्र खूप दिवसाच्या नंतर पाऊस येतोय आणि त्यामध्ये देखील हे थोडंसं जरी पाणी आहे ते वाहत आहे म्हटल्यावर हे आनंददायी चित्र आहे. खरं तर मराठवाड्यामध्ये 65% एवढीच पेरणी झालेली आहे, तर 35% पेरण्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे ज्या रखडलेल्या पेरण्या आहेत त्या देखील कधी मार्गी लागतील आणि ज्या पेरण्या झालेल्या होत्या त्या पेरण्यांना जे करपत चालल्या होत्या, पिकं मान टाकत होती, त्यांना नवसंजीवनी मिळेल का असा प्रश्न होता. मात्र वरुण राजा आज बरसतो आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये निश्चितच आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. हा पाऊस फक्त सरी नाहीये तर शेतकऱ्यांसाठी आनंद घेऊन आलाय. कुणाला EMI भरायचे, कुणाला मुलीच्या शिक्षणाचे पैसे भरायचे, मुलीच्या लग्नाचे पैसे भरायचे आणि या पावसावरतीच या शेतकऱ्यांचं संपूर्ण भवितव्य अवलंबून होतं. अखेर तो पाऊस पडतो आहे आणि शेतकऱ्यांना आनंद देतोय. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. बातमी जोगेश्वरीतनं आहे. इथं अनियंत्रित डंपर घरावर आदळलेला आहे. समर्थनगर परिसरामध्ये सकाळी 6:30च्या सुमारास हा अपघात झाला. घटनेमध्ये घराच्या भिंतींना तडे गेले आणि त्यामुळे मोठं नुकसान झालं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातानंतर डंपर चालक वाहनासह घटनास्थळावरून सुद्धा पसार झालेला आहे. आषाढीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात अगदी आतापासूनच भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. गर्दीमध्ये VIP वाहनांचा ताफा नको म्हणून प्रोटोकॉल बाजूला ठेवून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट बुलेटवरनं पंढरपूर शहरात विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गाठली आहे आणि यावेळी ते गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून प्रशासन वारीचं नियोजन करतायत. अशा कष्टाचं चीज भाविकांच्या चेहऱ्यावर दिसतंय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्याचबरोबर VIP दर्शन बंद झाल्यामुळे 7 ते 8 तास भाविकांना तात्काळ उभं राहायचा वेळ कमी झाला असंही गोरे म्हणालेले आहेत. महायुतीत पुढे पाहूयात. महायुतीत मित्रपक्ष असलेल्या कोकणातील 2 नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि सुनील तटकरेंवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. सुनील तटकरेच्या बाबतीमध्ये काही होऊ शकतं. सुनील तटकरे कुणाचा होऊ शकत नाही, कुणाचाही नाही, त्याच्या बापाचा पण होणार नाही. तो तटकरे जिथं खाईल ना, जेवेल तिथं शेत करणार, ही तटकरेची औलाद आहे. तर तटकरेच्या बाबतीमध्ये न बोलणं अधिक चांगलं आहे असं मला वाटतं. का आज अचानक मधीच रामदास भाईंनी, कारण ते फार मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे का त्याने आज एकदम माझी आठवण सकाळच्या प्रहरी केली, राम प्रहरी का आठवण झाली मला काय कळलं नाही. पण माझा स्वभाव आहे की गटारामध्ये दगड टाकून अंगावर मी काय घाण उठून घेत नसतो, त्यामुळे मला या विषयावरती काय बोलायचं नाही. हा ऐसान फळमस माणूस आहे. गटारामध्ये दगड मागून पाणी उडून घ्यायचं नव्हतं त्याला. मग माझ्या घरामध्ये 10 वेळा कशासाठी आलो असतो माझ्याकडे, तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? अरे माझ्या पाठीला जखम असताना तुझ्यासाठी 20 दिवस गाडीमधून तुझ्यासाठी वरून भटकलो, तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? तेव्हा आमचा सण चांगला होता का? तेव्हा आमच्या घरामध्ये गंगा होती का? गंगा, मग गंगेचं पाणी तुझ्यावरती उडायचं तेव्हा. मग आता गटार काय असतं ते त्याला समजेल ना, समजेल त्याला. आता बघूया, गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीविषयी राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्यात. शरद पवार NDA सोबत जाणार, शरद पवारांचे खासदार सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी होणार असे राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र खासदार सुप्रिया सुळेंनी या चर्चांचं खंडन केलं. NDA कडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. NCP शरद चंद्र पवार पार्टी को कोई भी प्रस्ताव कहीं से भी नहीं आया, न कांग्रेस से आया है, न BJP से आया है, न किसी से आया है. तो ये प्रस्ताव की बातें कहाँ से आ रही है या आपके सूत्र कौन है मुझे पता नहीं, लेकिन हमारी पार्टी में
किसी को भी, किसी ने भी कांटेक्ट, ना कांग्रेस ने कांटेक्ट किया है, ना बीजेपी ने किया है, ना एनडीए के किसी मित्र पक्ष ने। हम 8 सांसद हैं, हम हर हफ्ते किसी न किसी काम से हमेशा मिलते रहते हैं। आदरणीय पवार साहब से मिलते हैं। अब मेरी तो विस्तार से लगातार सबसे बात होती रहती है। मुझे हमारे एक भी सांसद ने नहीं कहा है या विधायक ने नहीं कहा है कि कुछ अलग करना है। सब अपने जहाँ हैं हम खुश हैं।